तर बिल्स ऑफ एक्सचेंज काय आहे? इट इज ऑल्सो वन ऑफ द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. आपल्या इंडियामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 चा आहे. तर या ऍक्ट नुसार हे डॉक्युमेंट इम्पॉर्टंट आहे आणि त्याला अप्रूव्ड केलेलं आहे. इट इज अप्रूव्ड. सो जसं आपण आता चेकचा वापर करतो, बरोबर सौरभ? जसं आपण आता चेकचा वापर केला, समजा एक 10,000चा चेक आहे. हा चेक कुणी दिला? मिस्टर ए न कुणाला दिला? बी ला दिला, बरोबर? मग आपण काय म्हणतो? हे कॅश ट्रान्झॅक्शन आहे आणि बी न तो चेक काय केला पाहिजे? ऍक्सेप्ट करायला पाहिजे, बरोबर? तो ऍक्सेप्ट केला पाहिजे किंवा करावा लागतो का? कारण हे जे एक डॉक्युमेंट आहे, इट इज अंडर इट कम्स अंडर दिस ऍक्ट, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट. तर जसा या डॉक्युमेंटचा उपयोग आपण केला किंवा करतोय, तसं बिल्स ऑफ एक्सचेंज पण काय आहे? हे सुद्धा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे. दिस स्टेटमेंट इज ऑल्सो कम्स अंडर दिस ऍक्ट. आता हे बिल्स ऑफ एक्सचेंज हे याचा वापर किंवा कसा होतो काय, तर हेच आपण आता बघूया. फॉर एक्झाम्पल, मिस्टर ए, बघा हा समजा सेलर आहे. कोण आहे? सेलर. आणि हा कोण आहे? कस्टमर, बरोबर? आता या ए न काय केलं? समजा 10,000 रुपये किमतीचे गुड्स या बी ला विकले. हा क्रेडिट सेल. क्रेडिट सेल केला. क्रेडिट सेल केला म्हणजे काय केलं रे पारस? ए ना क्रेडिटवर गुड्स विकले. कुणाला? बीला. बीला. म्हणजे बी हा कोण झाला? आपला म्हणजे या सेलरचा डेटर, बरोबर? हा डेटर आहे, बरोबर? आता हा बी काय म्हणतो? मी हे पैसे 10,000चे जे गुड्स मी घेतले, ते पैसे मी तुम्हाला 2 महिन्यानंतर देतो. ओके, 2 महिन्यानंतर हे पैसे देतो. ओके. पण मग आता एला असं वाटतं की हा देईल कशावरून? याची काय गॅरंटी? हा 2 महिन्यानंतर आपल्याला पैसे देईल, नाही का? म्हणून हा सेलर काय करतो? हे अशा प्रकारे एक स्टेटमेंट तयार करतो. आणि इथं आपली स्वतःची सही करून ते स्टेटमेंटवर त्या बीचं पण साईन घेतो. बाबा हे स्टेटमेंट तुला मंजूर आहे, तुला ऍक्सेप्ट आहे आणि सही कर. मग बी पण सही करतो आणि ते स्टेटमेंट मिस्टर ए काय करतो? स्वतःकडे ठेवतो. कळतंय? हे जेव्हा बी कडून जेव्हा सही होते तेव्हाच या स्टेटमेंटला आपण म्हणणार आहे बिल्स ऑफ एक्सचेंज. कळलं? आता हे जे बिल्स ऑफ एक्सचेंज आहे, म्हणजे हे कसं आहे, याचं डेफिनेशन कसं केलं या ऍक्ट नुसार?
इट इज अ स्टेटमेंट इन रायटिंग. बघा, containing an unconditional order. Containing an unconditional order signed by the maker. मेकर म्हणजे कोण? तयार करणारा. काय? साइन बाय द मेकर टू पे सर्टन सम ऑफ मनी. जे याच्यामध्ये जे काही मेन्शन केलेले आहेत, आता हे समजा 10,000चं आहे. टू पे सर्टन सम ऑफ मनी ओनली टू, किंवा म्हणजे या व्यक्तीला, ऑर टू पे सर्टन पर्सन, जे याच्यामध्ये मेन्शन केलेल्या व्यक्तीला, ऑर टू द बेअरर ऑफ द इन्स्ट्रुमेंट. बेअरर म्हणजे ट्रान्सफरेबल. काय? टू द बेअरर ऑफ द इन्स्ट्रुमेंट. अशा प्रकारचं डेफिनेशन या ऍक्ट नुसार याचं केलेलं आहे. कळलं का? आय रिपीट वन्स अगेन. हॅलो, हा सर. काय म्हटलं बघा? इट इज अ स्टेटमेंट इन रायटिंग containing an unconditional order signed by the maker to pay certain sum of money to the person or to the order of a certain person or to the bearer of the instrument. तर असं डेफिनेशन या ठिकाणी केलेलं आहे. ओके, म्हणजे या स्टेटमेंटमध्ये मेन्शन केलेली अमाऊंट त्या बीला तो ऑर्डर करतो. कोण? ए, की तू याच्यातली अमाऊंट मला किंवा मी सांगेल त्या व्यक्तीला तू द्यायची आहे. राईट? कळतंय का? हो सर. हा. आता हे जो मेकर आहे, जो तयार करणारा, कोण तयार केलं? हे सेलरनं. राईट? तर हा जो तयार करणार आहे यालाच या ठिकाणी म्हणतात ड्रॉवर. ड्रॉवर, ड्रॉवर म्हणजे काय? ड्रॉ करणारा म्हणजे तयार करणारा. म्हणजे त्याचं डेफिनेशन कसं केलंय? अ पर्सन हू ड्रॉज अ बिल. ओके, अ पर्सन हू ड्रॉज अ बिल और हू मेक्स एन ऑर्डर, जो ऑर्डर तयार करतो. कळलं? त्यानंतर ही दुसरी पार्टी म्हणजे ड्रॉवी. 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 ड्रॉवी म्हणजे काय? अ पर्सन ऑन हुम द बिल इज ड्रॉन. ज्याच्या नावे बिल ड्रॉ करण्यात आलं. ऑन हुम द बिल इज ड्रॉन. कळलं? और अ पर्सन टू हुम द ऑर्डर इज प्लेस्ड. ज्याच्या नावे ऑर्डर काढण्यात आली. म्हणजे ही ऑर्डर आहे पण ती अनकंडिशनल आहे. कळतंय ना? आणि ते ऑर्डर काढण्यात आली अशी व्यक्ती म्हणजे ड्रॉवी. कळतंय का? याच्यामध्ये अजून एक पर्सन आहे, ते म्हणजे पेई. PAYEE. पेई म्हणजे काय? म्हणजे याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाव असतंय. म्हणजे हा ए सांगतो की याच्यातले पैसे तू अमुक अमुक या व्यक्तीला दे. त्या व्यक्तीचं नाव, पत्ता याच्यात मेन्शन असतं या स्टेटमेंटमध्ये. मग त्याला पेई म्हणतात. सो पेई म्हणजे ज्याला ड्यू डेटला, ज्या व्यक्तीला पैसे मिळणार आहेत ती व्यक्ती म्हणजे पेई. पेई म्हणजे देणारा नव्हे. कळतंय का? तर ज्याला पैसे मिळणार आहेत. अ पर्सन टू whom the amount is to be paid.
ज्याला पे केली जाईल. कळलं? येस. आता या ठिकाणी हे झालं. म्हणजे या बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये या एकूण 3 पार्टीज आहेत. कोणकोणत्या? एक म्हणजे ड्रॉवर, दुसरा ड्रॉवी आणि तिसरा पेई. कळलं? आता पुढे बघा. हा, आता हे समजा हे बिल तयार कसं करायचं तर ते बघूया जरा. आता बघा, तो वरती नाव द्यायचं बिल्स ऑफ एक्सचेंज. या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करायचं. ओके. आता याला साईड नंबर बॉर्डर लागते करायला. आता इथं उजव्या कोपऱ्यामध्ये राईट कॉर्नरला काय ड्रॉवरचं नेम आणि ऍड्रेस टाकायचा आहे. समजा ड्रॉवर कोण आहे? सेलर मिस्टर आनंद शिंदे. ओके. सदाशिव पेठ, पुणे. कळलं? आता हा, इथं सर. डेट. ही डेट कोणते? ज्या डेटला हे बिल तयार करण्यात आलं. समजा आज तयार केलं. आज तारीख किती आहे? 10 डिसेंबर. कळलं? ती तारीख टाकली. आता इथं स्टॅम्प. त्याला एक बॉक्स करायचा. ही सगळी लेटर कॅपिटल मध्ये बरं का रे. त्यानंतर इथं रुपीज 10,000 ऑब्लिक डॅश म्हणजे ओनली. हा, याला परत दुसरा बॉक्स. कळलं? आता त्यामध्ये करेक्ट स्टेटमेंट आपल्याला लिहायचं. कोण गेला? फॉरेस्ट गेला. आता बघा पिरियड किती दिला आपण? समजा 2 महिने. हा, हॅलो. हा, सर. आता ते वाक्य कसं आहे बघा. 2 months आफ्टर डेट कॉमा पे मी or my order. Pay me or my order. ओके. म्हणजे मला किंवा मी सांगेल त्या व्यक्तीला. आणि समजा पेईचं नाव असेल तर बदल काय होतो बघा. डेट म्हणजे इथून हा पे मिस्टर राजू पाटील.
कॉमा त्याचा ऍड्रेस समजा सातारा, कॉमा और हिज ऑर्डर. कळलं? असा बदल होईल. कळतंय का? म्हणजे पेई नसेल तर पे मी ऑर माय ऑर्डर. समजा पेई दिला असेल तर मग काय ते चेंज पे त्याचं नाव और हिज ऑर्डर. कळतंय? द सम ऑफ रुपीज 10,000 ओनली. कॉमा फॉर व्हॅल्यू रिसिव्ड. फुल पॉइंट. कळलं? हॅलो, हाँ सर. हे हाँ सर. स्टेटमेंट लिहिलं. काय म्हटलं? 2 months आफ्टर डेट पे मी और माय ऑर्डर. हाँ. जर पेई नसेल तर समजा पेई दिला असेल तर काय येतंय? पे त्या पेईचं नाव मिस्टर राजू पाटील सातारा, त्याचा ऍड्रेस काय असेल तो, और हिज ऑर्डर द सम ऑफ रुपीज 10,000 ओनली. ही अमाऊंट टाकायची वर्ड्स मध्ये. फॉर व्हॅल्यू रिसिव्ड. इथं फुल पॉइंट. आणि इथं त्या ड्रॉवरचं सिग्नेचर आणि त्याचं इथं नाव आनंद शिंदे. कळलं? आता या ठिकाणी इथं ड्रॉवीचं नेम आणि ऍड्रेस. टू कोण आहे ड्रॉवी? समजा मिस्टर प्रमोद कुलकर्णी, शिवाजी रोड, कोल्हापूर. कळलं? आणि इथं या ठिकाणी या मध्ये दोन्हीच्या ऍक्सेप्टेड असं म्हणून इथं वर एक लाईन आणि खाली एक लाईन ड्रॉ करायचा आणि त्याच्या खाली सिग्नेचर कुणाचं? त्या ड्रॉवीचं. आनंद कुलकर्णी. कळलं? आणि आता कसं आहे ना, हा ऍक्सेप्ट केलं याच्या ठिकाणी हा डेट टाकतो. काय इथं तो तारीख टाकतो. कधी ऍक्सेप्ट केलं? समजा आता इथं 10 तारीखला आपण हे ड्रॉ केले तर 11 तारखेला समजा हे केलं 11/12/24 त्यानं ती तारीख टाकली आणि मग हे इथं या प्रकारचा स्टेटमेंट इथं क्लोज करेल. कळलं? हे 4-5 मार्काला क्वेश्चन येतो. हा ऑब्जेक्टिव्ह टाईपला महत्वाचा आहे. कळलं? आता एक लक्षात घ्या, ही जी डेट असते या डेटला काय म्हणायचं? ड्रॉ डेट. ड्रॉ डेट म्हणजे काय? द डेट ऑन विच द बिल इज ड्रॉन. कळलं? त्यानंतर जो पिरियड दिलेला आहे, आता इथं 2 months दिले, 2 months 3 months काय असेल ते, किंवा डेज मध्ये पण देतात 90 days 40 days 50 days. तर हे जो पिरियड आहे याला म्हणतात टेनर ऑफ द बिल. TENOR. काय टेनर ऑफ द बिल म्हणजे काय? द पिरियड फॉर विच द बिल इज ड्रॉन.
ज्या पिरियड करता ते बिल ड्रॉ केलं त्याला टेनर म्हणतात. कळलं? त्यानंतर ही डेट ऑफ ऍक्सेप्टन्स, द डेट ऑन विच द बिल इज ऍक्सेप्टेड बाय ड्रॉ वी. कळलं काय? हे जे टॉपिक आहे ना ऑब्जेक्टिव्ह टाईपला, हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. काय तर हे झालं. आणि आता हे लक्षात आलं. आता बघा, आता आपण बिल ड्रॉ कधी केलं? आज केलं है ना. ओके. पिरियड किती आहे? 2 महिने. बरोबर? हॅलो. हे 2 महिने संपतात कधी रे? 10/2. 10 फेब्रुवारी 2025 नाही का? 2025. 10/2 या तारीख मध्ये अजून 3 दिवस ऍड करायचे. 3 हे आहेत ग्रेस डेज. GRACE. ग्रेस डेज म्हणजे ऍडिशनल 3 दिवस ऍड केलेले आहेत. म्हणजे त्याचं फायनल डेट आली 13 फेब्रुवारी 2025. ही आहे काय? ड्यू डेट. ड्यू डेट कळलं? कळलं. ड्यू डेट म्हणजे काय? द डेट ऑन विच द बिल फॉल्स ड्यू फॉर पेमेंट. कळलं? हा, तर ते ड्यू डेट. आता लक्षात घे, या 13 तारीखला काय 13/2 हा समजा या ठिकाणी इथं संडे आहे, रविवार आहे, तर मग त्याचे ड्यू डेट पकडली जाईल 12 फेब्रुवारी. कळलं? 12 फेब्रुवारी त्याची तारीख ड्यू डेट म्हणून निश्चित केली जाईल. त्यानंतर समजा ही 13 तारीखला रविवार नाहीये. ओके, रविवार नाही, पण या डेटला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट नुसार हॉलिडे डिक्लेअर केला. हॉलिडे कोणी डिक्लेअर केला? गव्हर्नमेंटनं. डिक्लेअर केला हॉलिडे. मग अशा केसमध्ये त्याची ड्यू डेट ही 14 फेब्रुवारी पकडली जाईल. 14 फेब्रुवारी. आणि अशा वेळेला जरी 14 तारीखला रविवार आला तर मग त्याची ड्यू डेट 15 फेब्रुवारी. कळतंय का? हो सर. येस. कळतंय सर. हा, मी हे सगळं लिहून दिलंय. मी तुम्हाला त्या नोट्स सांगतो, ग्रुपवर टाकतो. हा सर. हा, आता या ठिकाणी लक्षात आलंय. होय. त्यानंतर
मी आता एक तुम्हाला एक्झाम्पल देतो बघा. लिहून घेताय, घ्या. ड्रॉवर ड्रॉवर मिस्टर किरण शर्मा मेन रोड सोलापूर. ड्रॉवी सुनीता पाटील कळंबा रोड कोल्हापूर. पेई सुधीर जोशी रत्नागिरी. अमाउंट $15,700. Period 4 months. Draw date April 14th, 2020. Accepted on 15th April 2020. कळलं? दिलं का रे? लिहायलोय सर. होय सर. झालं सर. हा, आता हे आपण तयार करूया. हम्म. हा, आता वरती टायटल दे, बिल्स ऑफ एक्सचेंज. एक मिनिट. हे अक्षय, ते यांचे डबे आणि पिशवी आण रे, बॅग. या की आत. नाही आहे, दार उघडा. उघडा का बघा.
कडी आहे का? हा, एक मिनिट. एक कडी काढ रे. अरे पैसे तर एक कडी काढ रे. तीन- 3,000. दहा. तीन. 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 मोजू. हो हो. तीन. प्रश्न दाखवतच आहेत ते आमच्या बहिणीच्या घरात. बरं वाटतं, छान झालं, वेळेत आलो आणि हा. ओके. हा, हे. जाऊ दे मुलं इथे. हा असू दे. हे. कुठे येते आमची गाडी? हॅलो. हा सर. हा सर. ड्रॉवर कोण आहे आता? ड्रॉवर मिस्टर करण करण शर्मा. नाही का रे? होय करण शर्मा, मेन रोड, सोलापूर. होय. मग इथं जायचंय कोपऱ्यामध्ये. हम्म. मिस्टर करण शर्मा. किरण किरण किरण. किरण. किरण शर्मा, हा. मेन रोड. मेन रोड. एम कॅपिटल है. हा. एम कॅपिटल. मेन रोड, सोलापूर ना. हा. ड्रॉ डेट काय? डेट. ड्रॉ डेट काय? 14/4/24 2020. 14/4/20. कळलं? एक लक्षात घ्या, हे सगळं एका लाईन मध्ये यायला पाहिजे. काय? हा. हा मिस्टर सर. किरण शर्मा, कॉमा, मेन रोड, कॉमा, सोलापूर. डेट हा. डेट. 14/4. हा. आता किती हा. अमाऊंटचं बिल आहे? 15,000 बरोबर 15,700. 15,700. 700. आता इथं पहिलं हा. स्टॅम्प आलं. हा. स्टॅम्प STAMP. सगळे लेटर कॅपिटल मध्ये. काय? त्यानंतर रुपीज रुपीज 15,700 इथं आकड्यामध्ये टाकलं. हा. त्याला परत एक बॉक्स. हा. शक्यतो एका बॉक्स हे दोन एका लाईन मध्ये पाहिजे. हा. हा. आता पॅरेग्राफ करायचा. किती पिरियड दिले? 2 महिन्याची. 2 महिने आहे ना. 4 रे. 4 सॉरी 4 चार. 4 महिन्याची. 4 महिने आहे. 4 महिने. आणि इथं पेई हा. पण दिलाय. सुधीर जोशी, रत्नागिरी. दिलाय. याला बघा, स्टेटमेंट लिहिणार आहे मी. हा. 4 months after 4 date, month. comma, pay Mr. Sudhir
सुधीर कोण आहे? जोशी काय? होय. जोशी. सुधीर जोशी, कॉमा रत्नागिरी, कॉमा or his order, comma, the sum of rupees sum of rupees 50 वर्ड्स मध्ये लिहायचं सगळं. 15,700 SPVEN 700 only, comma, for value received. हे हॅलो, वेळ संपत आलाय. हा सर. मी तुम्हाला नोट्स देतोय काय, हा आणि हा उद्या येणार आहे ना? हा येणार आहे सर. हो, येणार आहे की येणार आहे. हा ठीक आहे, उद्या आपण भेटू. ओके. इथं Thank इथं you. ड्रॉवरचं नाव आता हा. नाही, आधी सिग्नेचर येतं. सिग्नेचर. ST ऑब्लिक डॅश आणि इथं मग ड्रॉवरचं नाव किरण शर्मा. त्यानंतर इथं ड्रॉवीचं नेम आणि ऍड्रेस काय, आणि इथं ऍक्सेप्टेड. हम्म. इथं